नमस्कार मंडळी, नमस्कार. कालचा बिग बॉसचा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल. आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्या नेहमीप्रमाणे हायलाइट गोष्टी, काल ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आपल्या या द मराठी भोंगाला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेवटी कॉमेंट करा. तर विषय काय आहे मित्रांनो, बिग बॉसच्या घरात 2 अशा व्यक्ती आहेत, त्यांना माणुसकी काय असते ती माहीतच नाही. समोरच्याचं दुःख काय असतं त्याला माहीतच नाही. त्यांना स्वतःचं दुःख माहीत असतं. स्वतःच्या आयुष्यात ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटतं. पण दुसऱ्याच्या आयुष्यावर हसणं, दुसऱ्याच्या दुःखावर हसणं हे कितपत योग्य आहे? मित्रांनो, मी शेवटच्या सीन्सबद्दल बोलतोय, जेव्हा बिग बॉस सांगितलं, की तुम्ही तुमचे इमोशन बाहेर काढा. म्हणजे तुम्ही एक कॉल अशा व्यक्तीला लावा, की त्याच्या जाण्यानं, त्याच्या नसण्यानं तुम्हाला खूप दुःख झालेलं आहे. आणि त्यात पहिली घरात आपली राखी सावंत गेल्या. राखी सावंतची आई कॅन्सरनी आजारी होत्या. तुम्हाला माहित होतं, की बिग बॉसमध्ये आली होती पहिल्यांदा. 3ऱ्या सीझनमध्ये कदाचित 3ऱ्या-4थ्या सीझनमध्ये आली होती. तेव्हा त्याची आई कॅन्सर होती. तेव्हा तिचं लग्न झालं होतं. एका मुस्लिम मुलासोबत लग्न झालं होतं. त्या मुस्लिम तो पोरगा सुद्धा बिग बॉसच्या घरात येऊन गेलाय पाहुणा म्हणून तिला भेटण्यासाठी. ती सांगत होती, माझं दुःख सांगत होती. आणि हे या दोघी जण आहेत ना, या नालायक म्हणेल मी ह्या सरळ-सरळ या लोकांना, अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रे, हसतायत. हसतायत तिच्या दुःखावर. मित्रांनो, राखी सावंत अशी व्यक्ती ना, ती स्वतःला म्हणते मी जोकर आहे. शेवटच्या सीनला तो एपिसोड संपल्यावर ती बोलली आहे, "मी जोकर आहे." आणि खरंच मित्रांनो, जोकर त्याचं दुःख असतं ना, आतमध्ये साठवून ठेवतो सगळं. तो लोकांसमोर प्रकटच कधी करत नाही. दुःख लोकांना हसवणं त्याचं काम असतं. तो हसवतो, एंटरटेन करतो. सगळ्या लोकांना आयुष्यात खुश ठेवायचं काम तो करतो. पण त्याचं दुःख, तो कधीच बाहेर पडत नाही. ते कधीच बाहेर दिसत नाही कोणाला. पण काल बिग बॉसच्या एपिसोडमध्ये राखीचं दुःख सगळ्यांना दिसलं. राखी मनाने खूप चांगली आहे. फक्त आयुष्य जगायला काही गोष्टी कराव्या लागतात, ती करतीये. तिला लाईमलाईटमध्ये राहायचं त्यासाठी ती वाट्टेल ते करते. वाट्टेल ते करते आणि तेच तर काल चाललं होतं आणि ह्या दोघी जण हसल्या कुठेतरी बेकार वाटलं. आणि सुरुवातच शेवटच्या सीन्सपासून केली. मला सुद्धा काल खूप वाईट वाटलं. प्रभूबद्दल तिचा बॉन्ड आहे. प्रभूबद्दल पण तिला खूप वाईट वाटतंय. दिसतंय ती शपथा खाते तिच्या आईच्या राकेशसोबत शपथा खाते. प्रभूबद्दल मला वाईट वाटतं. प्रभूला कोणच हे करत नाही. सगळे त्याला डॉमिनेट करतात. अंडरडॉग ठेवतायत. कुणी त्याला चांगलं म्हणत नाही. अशा घटना मित्रांनो काल घडलेल्या आहेत. आपण येऊया बिग बॉसच्या आता सुरुवातीच्या मुद्द्यावर येऊया. हे फक्त राखीबद्दल आणि प्राजक्ता आणि अनुश्रीबद्दल थोडंसं होतं. सुरुवातीला बिग बॉसच्या घरात काय घडलं आपल्याला माहित असेल, की 2 ग्रुप झाले होते. म्हणजे त्यातले 2 फ्लॉप काढायचे होते, तर 2 टॉप काढायचे होते. इकडनं 2 फ्लॉप निघाले, तन्वी आणि सागर कारंडे. आणि टॉप आले कोण? रुचिता आणि प्राजक्ता. मला फक्त एवढंच विचारायचं, की तू प्रभूला तन्वी टॉपमध्ये ठेवू शकली असते, पण नाही ठेवली. तिने स्वतःला फ्लॉपमध्ये ठेवलं. हे सगळं फुटेजचं काम आहे. आता ठीक आहे, या गोष्टी आहेत, त्यांच्या गेम प्लॅन आहे. पण तन्वी फुटेजचं खूप काम करते. तिने स्वतःला फ्लॉपमध्ये ठेवलं. काय गरज आहे? दिला असं तन्वीला, प्रभूला टॉपमध्ये काय फरक पडला असता? काही नसता फरक पडला. इकडनं सचिन आणि रोशन हे बिनडोक माणसं आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांना कळतच नाही, की कसं वागायचं असतं. राखी सावंत, दीपाली सय्यद त्यांना टॉपमध्ये ठेवायचं बघत होते. काय केलं त्यांनी? काहीच नाही. स्वतःसाठी पण ही लोकं लढत नाहीयेत मित्रांनो. मग बसले पचकावून. आणि त्यानंतर बिग बॉसने जी घाण केली ना मित्रांनो, मला अजिबात आवडलेलं नाहीये. म्हणजे जी लोकं टॉपमध्ये होती, त्यांच्या ते तुला अजून 2 बाद करायचे. ही तन्वीला पॉवर दिली. बिग बॉस असे टास्क क्रिएट का करते फालतू? ज्यातून फक्त एकाच व्यक्तीला फायदा होतोय. ही टोळीमधली जी लोकं आहेत, किती नालायक असू दे, पण ती खेळतात, लढतात, भांडतात. गेम असेल त्याच्या विरुद्ध ते काम करतात. पण नाही, एका व्यक्तीला तुम्ही असं करून बाकीच्या खेळाचा बत्त्या बोळ करून टाकताय. बघितलं असेल, की फ्लॉप मधल्या एकाला तुम्ही कॅप्टनशिपची उमेदवारी द्यायची होती. इकडनं दीपाली सय्यदला दिलं, राखीला बाद केलं आणि इकडनं कोण आली? सागर कारंडेला बाद केलं आणि तन्वीने उमेदवारी घेतली. आणि टॉप मधली जी लोकं होती, 4 मधले 2 बाद करायचे होते. हिने विशालला बाद केलं आणि इकडं रुचिताला बाद केलं. आलं हे काय म्हटलंय, बिग बॉसने असला का फालतू टास्क क्रिएट केला. घेणं आणि देणं. ट्विटच्या नावाखाली काही करायचं. या बिग बॉसला टोळीमधला कोणी उमेदवार होऊनच द्यायचा नाही, मला असं वाटतं. कदाचित या वेळेस पण दीपाली सहित किंवा तन्वी परत कॅप्टन होण्याची शक्यता आहे. कारण गेमच असा प्लॅन करतंय बिग बॉस. तन्वीच्या सपोर्टमध्ये कदाचित बिग बॉसला तन्वीला विजय करायचा असेल हेच चाललेलं आहे. पण बरेच दिवस झालं बघतोय.
हे तन्वी आणि जी काटा टीम आहे काहीच खेळत नाहीये, काही लढत नाहीये, फालतूगिरी करत आहे, नुसतंच फालतूगिरी चाललंय. बरं राखीचा विषय आला. राखी ह्यांना सांगते कोणाला, तुम्ही प्रभूचं नाव का घेत नाहीये? मग थोडं वादविवाद होतो. प्रभू रडायला लागतो. राखी रडते. राखीला बघून आपला प्रभू रडतो. मग राकेश बापट येतो. राकेश विचारतो, "बाबा तू का रडतोय?" "अरे बाबा ही मला ही रडते म्हणून मी रडतोय." मग राकेश राखीला विचारतो, "तू का असं करते?" मग राखीला सांगतो, राखीला त्या राकेशला वाटतं बाबा ही ड्रामा करते. मग हिने शपथा काढल्या, "माझ्या आईची शपथ मी ड्रामा करत नाही. मला प्रभूबद्दल खरंच वाटतंय, मन वाटतंय." वाटू शकतं मित्रांनो. ज्याने प्रभूने स्टोरी सांगितली जरा ती त्याच्याबद्दल राखीला खूप वाईट वाटत होतं. घर छोटंसं आहे वगैरे, वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. टीव्ही नाही घरात. राखीने त्याला बोलली होती टीव्ही वगैरे देणार आहे. राखीला त्याच्याबद्दल वाईट वाटतं, हिंपत्ती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आणि राखीला जेन्युइन वाईट वाटतं. मला दिसलं ते मित्रांनो. मग प्रभू राखीला बोलला, की "बाबा आता मी इथून पुढे गेम खेळणार. सगळ्यांची वाटच लावणार मी आता. खेळणार, भारी खेळणार." आणि त्यानंतर कॅप्टनशिपमध्ये आपण बघितलं असेल, की राखी आपले तन्वीचं आणि प्रभूचं बोलणं चाललंय, की आता मी चावी बिवीला पुन्हा चावी ती गेला प्राजक्ताने इथं चावी ठेवली माईकमध्ये. त्याने मग चावी तिथून आणली. ही जेवत होती प्राजक्ता आणि 4-5 लोकं एका साईडला. हा गेला प्राजक्ताच्या बेडकडे चावी आणली. त्या कुठल्या तर वर टॉपला दिली टाकून. अरे स्वतः ठेवायची वर टॉपला देऊन टाक काय करणार? अरे तुला मागितलं तुला तुला बी यूज होणार नाही त्या चावीचा. मग आता काय करणार? काही नाही. कुणाला तरी काढणार, खांद्यावर घेणार, काढा चावी. असा विषय काल झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो शेवटला येऊया. राखीचं तुम्हाला बोललोच आहे, की राखीचा बॉन्ड आहे. नंतर आपली तन्वी आली. तन्वीने सुद्धा इमोशनल केलं. तन्वी सांगत होती, "बाबा पैशासाठी लोकं येतात, पैसा असेल तर जवळ करतात" वगैरे. तिचे वडील बी नाहीयेत. दीपाली सय्यदचे वडील आले, ते पण डेथ झालेली आहेत. दीपाली सय्यदला माहीत बी नव्हतं वाटलं ना कॅन्सर झालेला आहे. डायरी-बिरी वाचून झाल्यानंतर ते थोडा इमोशनल झालेलं आहे. विशालबद्दल खरं सांगतो, विशालबद्दल मला खूप वाईट वाटलं. वाईट वाटलं. तो माणूस चांगला आहे मी असं म्हणणार नाही. वाईट वाटतं बाबा दुःख असतं प्रत्येकाचं. त्याची आई तो 13-14 वर्ष असताना कॅन्सर झाली. तो त्याच्या आईचं सगळं करत होता. उठून अंघोळ-बिंघोळ घालणं. तो देवाकडे प्रार्थना करत होता, की माझ्या आईला घेऊन जा. की आईच्या वेदना तो पाहू शकत नाही म्हणून तो आईला म्हणत होता, "बाबा घेऊन जा." रुचिता सुद्धा नंतर आली. रुचिता सुद्धा हळ व्यक्त केली. हे झालं, ते झालं. मी एवढं कष्ट करते, स्ट्रगल करते. पण मी विजय होत नाही, हे होत नाही, ते होत नाही. त्यानंतर सागर शेठ आले. सागर शेठने काय केलं तुम्हाला माहिती आहे, की तिच्यामध्ये घुसला तो रुचिता. "हारते कशाला? हे करू नको, ते करू नको." ते झालं. मग सागर शेठ आले. सागरने महाराष्ट्रातला सुपरस्टार म्हणेल मी त्याला. खूप चांगला विनोदवीर. आपले सतीश तारे जे आज आपल्यात नाहीये. वारीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एक 7-8 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला. वारीचे दिवस होते. जून-जुलैमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो आणि चांगला मग माणूस तो व्यक्ती गेला आणि सागरचं त्यांचं बॉन्ड होतं, मित्र होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन असू शकतात. त्यांनी इमोशनल स्टोरी सांगितली. तन्वी आणि दीपाली सय्यद म्हणायला लागले, "काय गरज आहे असं-तसं, बिग बॉस खेळतो इथं." अरे असू शकतो ना बॉन्ड. माणूस 37 ताऱ्यांना तुम्ही भेटलाय कधी? 37 ताऱ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? कशाला झक मारायची आपली? त्याचं ते बघून घेईल ना. का वाटतं बाबा सागर कारंडे खोटं वागतोय, खोटं हसतोय? असं नाही. इमोशनल बॉन्ड असू शकतो कोणाचा देखील. तर असा विषय काल झालेला आहे. काल एपिसोड संपलेला आहे. आज भाऊचा धक्का आहे आणि आज भाऊच्या धक्क्यावर बघायचं काय होतंय, काय होत नाही आणि विषय इथं थांबलेला आहे. तर आजचा एपिसोड म्हणजे काल या महत्त्वाच्या हायलाइट गोष्टी होत्या. तर तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या द मराठी भोंगाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. बाय बाय.